एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. आणि वसुबारसचा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून, माझ्या यूट्यूब फॅमिलीला. तर आज बघा, मला हा व्हिडिओ कालचा, त्यामुळे मी आज पोस्ट करते. कालचा म्हणजे सॅटर्डेचा, कालचा म्हणजे थर्सडेचा व्हिडिओ आहे हा. तर बघा, आता मला शेंगदाण्याची चटणी बनवायची होती, तीळ आणि शेंगदाण्याची. त्यामुळे म्हटलं चला आता ते काम तरी उरकून घेऊ, कारण दिवाळीचे खूप सारं कामं पेंडिंग आहेत ना. त्यामुळे बरेचसे म्हणजे वेळ कामातच जातो आहे, त्यामुळे वेळच मिळत नाही. आणि कसं आता कधीपासून माझी चटणी पण संपली होती, आणि कसं सगळं किराणा आणून झाला व पटापट ही कामं केली म्हणजे मोकळी होऊन जातात, नाही तर मग तशीच पडून राहतात. त्यामुळे बघा, मी शेंगदाण्याची आणि तिळीची चटणी बनवली आहे. दोघं सेम प्रमाणात घेतले, त्याच्यात मीठ टाकलं आणि लसूण पण तळून घेतला, जिरं पण तळून घेतलं. आणि अशा पद्धतीने बघा गार होऊ द्यायचं पूर्णपणे हे. आणि त्यानंतर मग तुम्हाला हवं तेवढं तुम्ही मिरची पावडर त्याच्यात ॲड करायची. आणि मिरची पावडर ॲड करताना ना तुमच्या हिशोबाने तुम्ही करायची, कारण माझी मिरची पावडर आहे ना जास्त तिखट नाही आहे, त्यामुळे मी जास्त टाकली. आणि तुमची जास्त तिखट असेल तर कमी प्रमाणात घ्यायची, नाही तर मग चटणी खूप जास्त तिखट होते, मग ती खायला पण चांगली लागत नाही. आणि हे पूर्ण थोडंसं थंड होऊ द्यायचं, नंतरच टाकायचं, नाही तर काय होतं चटणीला जळून जाते आणि मग चटणीला असं जळका वास येतो आपल्या चटणीला. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. आणि गॅस बंद केल्यानंतर थोड्या वेळाने 5-10 मिनटानंतरच तुम्ही याच्यात चटणी ॲड करायची. जर लगेच केली ना तर मग ती जळून जाते आणि मग चटणी आपली चांगली होत नाही, अशी कडवट वगैरे लागते. पण एकदा अशा पद्धतीने चटणी करून बघा, खूप छान होते आणि वर्षभर पण टिकते, काहीच होत नाही. आणि मग नंतर काय करायचं बघा, पूर्णपणे गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आणि मिक्सरमध्ये बारीक करताना काय करायचं, मिक्सर कंटिन्यू सुरू ठेवायचं नाही, ऑन ऑफ करत राहायचं मिक्सर, म्हणजे कसं ती व्यवस्थित एकसारखी होते. जर तुम्ही कंटिन्यू ठेवलं ना मग काय होते, ती असं जाडसर येत नाही, मग थोडीशी खूपच बारीक होऊन जाते चटणी. आणि मग ती कशी एकदम बारीक पण अशी चांगली लागत नाही. थोडंसं असं जाडसर असलं ना, असं शेंगदाण्याचा थोडासा तुकडा, दाण्याचा तुकडा असं दाताखाली आला की छान वाटतं बघा. कलर पण सुरेख आला आहे. किती कपडे आणले मम्मी पप्पांनी तुला? 1 2 3 4 5 6 7 8. कशी वाटले तुला? कशी वाटली गुड्डूची शॉपिंग आमच्या? बरं. तर बघा, मी कुंड्या ठेवण्यासाठी ना असं स्टँड आणले 2 स्टेपवालं, कारण बघा ह्या कुंड्या अशा साईडला असं ठेवल्या होत्या ना, त्यामुळे सगळी म्हणजे कचरा अडकून राहत होता त्याच्या आतमध्ये. आणि पावसामुळे झाडं बघा कुठे वाढली होती माझी. आणि त्यामुळे मग म्हटलं चला आता एकदाच हे सेटिंग करून घेऊ व्यवस्थित, म्हणजे कसं दिवाळीमध्ये छान दिसेल. आता याला म्हटलं मुलाला मी की ही कुंडी मला उचलून बाहेर काढून दे, कारण मी उचलण्याचा प्रयत्न केला पण ती मोठी असल्यामुळे उचललीच जात नव्हती. त्याच्याने उचलली जात नव्हती तर माझ्याने कशी उचलली गेली असती. तर बघा जेमतेम आता त्याने तिथून काढली आणि दिली. मला फक्त 2 ते 3च झाडं रिपोर्टिंग करायचे होते, पण त्याचा एवढा सारा पसारा होईल असं वाटलं नव्हतं, कारण कधीपासून मी पाऊस थांबायची वाट बघत होते. तर ह्या कुंडीत बघा किती मोठी तुळस काढली. आता ती तुळस मी पूर्णपणे कट केली आणि तिला म्हटलं चहा वगैरेमध्ये, काढ्या वगैरेमध्ये वापरून घेऊया तिला. त्याच्या हातात काटे घुसले बघा.
तर आता माझ्याकडे ना हे बघा ब्रह्मकमळ, आता तुम्ही बघितलंच असेल ब्रह्मकमळला किती फुलं आली यावर्षी, खूप फुलं आली. छोट्या कुंडीत जरी होतं तरी खूपच फुलं आली तिला. म्हटलं चला याला रिपॉटिंग करून घेऊ आता, कारण कसं मोठ्या कुंडीत लावलं ना तर मग ते व्यवस्थित हे पण सर्वे पण करेल. तर बघा आता याला मी ना काढायला लावलं ते आणि डायरेक्ट झाडच तोडून टाकलं पूर्ण. मग त्याला म्हटलं ठीक आहे राहू दे आता सध्या. मम्मी नंतर बघा हे पूर्णच तोडून टाकलं आणि मग नंतर मम्मी कुंडीला साईडने असं ठोकलं आणि मग नंतर ते काढलं, कारण ते इतकं घट्ट बसलं होतं ना की ते निघत नव्हतं. आणि ही जी रक्षा दिसते ना तुम्हाला हवन पात्र, ही नवरात्रीची रक्षा आहे. हवन केलं होतं त्याची, कारण ही रक्षा ना मी असं विसर्जन वगैरे काही करत नाही, दरवर्षी मी झाडांमध्येच मिक्स करते. कसं आहे झाडांना एक खताचं पण काम करतं आणि तिच्यातली जी पॉझिटिव्हिटी असते ती नेहमीसाठी आपल्या घरात पण असते. त्यामुळे म्हटलं चला, आणि विसर्जन करण्यात अर्थच नाही ना, ती कचऱ्याच्या इथे कुठे वाहून जाते काय जाते. त्यामुळे मग म्हटलं दरवर्षी मी झाडांनाच टाकते ती रक्षा, मी कधीच फेकत नाही ती. तर बघा हे माझ्याकडे ना खत आहे. आता हे खत आहे ना, तुम्ही बघतच गार्डनमध्ये खूप सारी फुलं येतात गार्डनमध्ये माझ्या, त्यामुळे मी हे खत नेहमी वापरते, नेहमी आणून ठेवते. म्हणजे वेगळ्या ब्रँडचे आणते, पण सगळ्या ब्रँडचे खत एकदम चांगले आहेत. आणि आमच्याकडे मोठी पाठारे नर्सरी आहे ना, तिथं मिळतं आहे, त्यामुळे मी तिथून नेहमी आणत असते. आणि बघा आता हे तर झालं रिपोर्ट करून, आता परत दुसरी 2 झाडं आहे ती पण मला रिपोर्ट करून घ्यायची. पण इतका सगळा पसारा झाला होता ना हे सगळं करताना की दिवाळीची सफाई वेगळी आणि हे एक्स्ट्राचं काम वेगळं, कारण हे पण करणं मला अत्यंत म्हणजे आवश्यकच होतं. कारण नसतं केलं ना तर मग परत दिवाळी टेरेसमध्ये चांगलं दिसतं नसतं ऐन दिवाळीच्या वेळेस. त्यामुळे बघा, आणि मनी प्लांट पण खूपच असं इकडे तिकडे वाढला होता, म्हणून मी अशा मोठ्या कुंडीत लावून घेतलं आहे. बघा एवढा पसारा झाला होता. आता हे जे स्नेक प्लांट आहे ना माझ्याकडे, स्नेक प्लांट पण बघा असं कुठे वाढलं होतं, ते असं सगळं हे झालं होतं. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, आता ही नवीन कुंडी होती ना हिच्यातच मी डायरेक्टच रिपोर्ट केलं त्याला, कारण छोट्या कुंडीत लावल्यामुळे ना ते पण असं पूर्ण असं पसरत होतं, एका जागे व्यवस्थित राहतच नव्हतं. त्यामुळे हे पण रिपोर्ट करून घेतलं. आणि इतकं सुंदर दिसतं ना स्नेक प्लांट, तुम्हाला दाखवेल मी व्हिडिओमध्ये. असं पूर्ण लावल्यानंतर साईडला खूपच सुंदर दिसते. आणि त्याच्यात ना मी 2 कलर मिक्स करून लावलेत, म्हणून त्याचं ना म्हणजे लुकच चेंज होऊन गेला, एकदम छान दिसतं 2 कलरमध्ये. कारण माझ्याकडे 3 ते 4 व्हरायटी आहेत स्नेक प्लांटच्या, पण सगळ्यात सुंदर ना हे दिसतं, कारण ना याला साईडला येलो कलरची बॉर्डर असल्यामुळे हे खूप सुंदर दिसतं. तशा 2 हे लावल्या व्हरायटी मी, आणि इतकं छान आहे ना हे, म्हणजे बघू शकता तुम्ही. बघा लावल्याच बघा त्याचा लुक बघा. आता हा बघा हा सगळा पसारा एवढा सगळा म्हणजे आवरायचं म्हटलं म्हणजे बघा. आता माझ्याकडे टेरेसमध्ये मी आधीच कनेक्शन काढून ठेवलं होतं नळाचं, त्यामुळे बघा माझं खूप सारं काम सोपं झालं आहे. नाही तर काय व्हायचं ना, तिकडून बाथरूममधून बादली भरून आणा, झाडांना पाणी टाका, खूप म्हणजे सगळंच कंटाळा करायचे. त्यामुळे बघा मी आता ह्या माझ्या टेरेसमध्ये ना अंगणात सडा मारण्याची हौस पण पूर्ण करून घेते, कारण मला सडा मारायला पण खूप आवडतं. पण आता फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे शक्य नाही, पण मी ना माझ्या झाडांवरती स्प्रे करते व त्यामुळे गॅलरी धुते, तर मस्त वाटतं. तर असं बघा अशा फायनल लुक होता माझा गॅलरीचा. किती छान दिसतंय बघा आता स्टँडवरती व्यवस्थित अरेंज केल्यानंतर. बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.